यावेळेला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार बोलताय, थेट जाऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसची यावेळेला पत्रकार परिषद घेतली जाते। राज्यामध्ये अनेक विषय बोलण्यासारखे आहेत। फॉक्सकॉन प्रकल्प, त्यानंतर उद्योग क्षेत्रावरती होणारी टीका, उद्योग मंत्र्यांनी या संदर्भात दिलेलं उत्तर आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावरती उचलण्यात आलेले अनेक प्रश्न याविषयी कदाचित शरद पवार या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता आहे, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय। अगदी काही क्षणात शरद पवार हे बोलण्यास सुरुवात करतील। यापूर्वीच महाविकास आघाडी आणि सध्याचं असलेलं सरकार यामध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळेला फॉक्सकॉन प्रकल्पावरून झालेले आरोप आणि त्याला महाविकास आघाडीकडून नेमकं कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जातं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कालच या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोबतीला आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेले होते। मात्र राज्यातल्या याच परिस्थितीवरती आज मात्र राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार नेमकं काय बोलतात, पत्रकारांना ते उत्तर देणार का, या अशा अनेक गोष्टींचा खुलासा अगदी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे। ही थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी शरद पवार यांची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि अगदी काही क्षणात प्रश्न उत्तर असतील किंवा महाविकास आघाडीच्या सरकारवर करण्यात आलेले आरोप असतील, त्यांना प्रत्युत्तर मात्र शरद पवार कशा प्रकारे देतात हे आपण थेट पाहणार आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। प्रश्न असा आहे की हा प्रकल्प तळेगावला येणार होता, त्याची चर्चा झालेली होती। राज्य सरकारने जे काही आवश्यक आहे त्या निर्णयाची तयारी ठेवली होती, पण नंतर याच्यात बदल झाला आणि त्याच्यात आता काही पर्याय मला दिसत नाही। म्हणजे काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा, हे काही होणार नाही, व्हायला नको होतं असं। महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एक। आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी बघितल्या, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचा संवाद येतो, पण त्या दोघांचं स्टेटमेंट असं होतं की पाठीमागच्या राजवटीमध्ये याच्यात काही निर्णय घेतला नाही किंवा काय घेतला असेल आणि त्याला पाठीमागचं उद्धव ठाकरेंचं सरकार हे जबाबदार आहे। आता गमत असे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हेही मंत्री होते। त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत। मला असं वाटतं की हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे, आता त्याच्यात काही चर्चा करू नये। आणखीन एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली, प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत करणार आनंदाची गोष्ट आहे, पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखीन एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ। म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कोणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल। तर तशा लहान मुलांची समजूत करावी अशा प्रकारची ती समजूत आहे आणि त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही। आणि त्यामुळे मी पुन्हा सांगतोय याच्यावर चर्चा न केलेली पाहिजे। फक्त हा एकच प्रकल्प नाही, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देखील गुजरातला हलवण्यात आलं। आणखी पण असे प्रकल्प आहेत वेगवेगळे की जे महाराष्ट्रात खरं तर होण्याची चर्चा सुरू झाली होती, त्यासाठी सुरुवातीला काही बैठका झाल्या होत्या, मात्र त्या गुजरातला गेल्या। तर गुजरातचं राजकीय नेतृत्व निर्णायक ठरतं याच्यामध्ये। 9 प्रकल्प आहेत एकूण जे कसं आहे, साधारणतः केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे अनुकूल होत असतात काही राज्यांच्यावर। त्याच्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही। मोदी साहेब स्वतः तिथं आहेत, अमित शहा तिथं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत आणि थोडं जर लक्ष गुजरातकडे त्यांनी दिलं
आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त कोणत्या राज्यात ते जातात याचं एक 2-3 महिन्याचं रेकॉर्ड काढलं तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची ओढ असते. सर, चाकण तळेगाव क्लस्टर या सगळ्यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट यायला इन्फ्रास्ट्रक्चर MIDCचं फार महत्त्वाचं असतं. चाकण तळेगावचं क्लस्टर देशभरात पहिल्या 5 MIDC असं असतं. तिथं गुजरातला गेलंय तिथं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. असं आहे की हा तळेगाव हा जो स्पॉट आहे त्या तळेगावच्या आजूबाजूला चाकण हा परिसर या देशातला ॲटोमोबाईलच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चाकण एकटा नाही, तो चाकण आहे, रांजणगाव त्याच्यामध्ये आहे आणि हा सगळा परिसर एक या ॲटोमोबाईलचा कॉरिडॉर हा करण्याच्या संबंधीची संकल्पना होती. मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये होतो त्या काळातला हा विचार होता आणि सुदैवानं देशातल्या चांगल्या कंपन्या तिथं आल्या आणि त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा भाग झाला. त्यामुळे इथं जर प्रकल्प टाकला असता तर त्या कंपनीला अधिक सोयीचं झालं असतं, पण त्या कंपनीसुद्धा निर्णय हा घेतला. आता त्यामुळं हे काही नवीन नाही. म्हणजे आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प वेदांत नावाच्या ग्रुपचा तिथं मालक अग्रवाल त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला, हा त्यांचा अधिकार आहे. पण मला हे काही नवीन वाटत नाही. तुम्हा लोकांना माहीत नसेल की या देशात एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झालेला होता आणि तो निर्णय अग्रवाल तो प्रोजेक्ट वेदांत ग्रुपचा होता, अग्रवालांचा होता. आणि नंतर ठरवून काही स्थानिक विरोध झाला की ताबडतोब तो प्रोजेक्ट इथनं हलवला आणि चेन्नईला गेला. ही जुनी गोष्ट आहे. तर त्यामुळं वेदांतांच्याकडून ही काही पहिलीच गोष्ट झालेली नाही, यापूर्वीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल का नाही याची खात्री निदान मला तर देता येत नाही. यामध्ये सर आपल्याला प्युअर पॉलिटिक्स वाटतं का? कारण गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि एकूण सध्याची परिस्थिती लक्षात आता त्याची कारणं काय आहेत हे मी काही सांगू इच्छित. माझ्या दृष्टीनं व्हायला नको होतं, झालं. आता झाले तर झाले, चर्चा बंद करू, नवीन काय करता येईल याचा विचार करू. एकीकडे हा प्रकल्प बाहेर गेला महाराष्ट्राच्या, पण आता महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प नाणारचा असेल किंवा जैतापूरचा असेल तर त्याला देखील जो विरोध आहे तो होतो. तर असं जर वातावरण राहिलं राज्यामध्ये तर उद्योग महाराष्ट्रात येण्यावरती याचा परिणाम होतो. काही विरोध होत असतात. त्याचा मी मुख्यमंत्री येतो तर एका प्रकल्पाला भयंकर विरोध झाला. त्याचं नाव त्या काळात एन्झॉन, तुम्हाला आठवत असेल तो शेवटी तो कार्यक्रम म्हणजे मला आठवतं आहे की मनोहर जोशी आणि आमचे सहकारी त्यांनी वरती विरोधी पक्ष नेते होते की आम्ही सत्तेवर आलो तर हा प्रकल्प आम्ही समुद्रात टाकला म्हणजे. आणि त्याच्यानंतर ते सत्तेत आले आणि त्यांनी भूमिपूजन केलं, राज्याच्या हिताचं होतं म्हणून. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. इतर राज्य आता महाराष्ट्राच्या कॉम्पिटिशनला आले आहेत, बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि इन्व्हेस्टर सुद्धा तिकडे बघतायत. एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकारण सध्या बघता म्हणजे मध्येच मजुरांविरुद्ध आंदोलन वगैरे, तर लॉंग टर्मला हे लॉस म्हणजे भविष्यात सगळं उद्ध्वस्त होईल असं वाटतं. असं आहे की आजचा फरक कुणालाही गुंतवणूक करायची असली तर ज्या राज्यांचे कटाक्षाने निवड केली जायची त्याच्यात क्रमांक 1ला महाराष्ट्रात आहे. मग कर्नाटक असायचा, मग गुजरात असायचा, पण नेहमी क्रमांक 1 हा महाराष्ट्राचा होता. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की महाराष्ट्राची लिडरशिप ही अशा सगळ्या कामांना प्रोत्साहित करायची. म्हणजे मला आठवतं आहे की आम्ही लोक सत्तेमध्ये होतो म्हणजे मी स्वतः त्या काळामध्ये यशवंत भावे नावाचे इंडस्ट्री कमिशनर होते आणि इतर काही अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचं एकच काम असायचं, कुठेही देशात कोणते नवीन काही इंडस्ट्री करायचं असेल तर त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करणं, त्यांना हव्याच्या सोयी इथं देणं आणि त्यांना इथं आणणं. हा प्रोॲक्टिव्ह अप्रोच हा महाराष्ट्राचा नेहमी झाला आहे. सिकॉम आणि MSFC
या 2 संस्था एकेकाळी अत्यंत होराक्षी होत. आता या सगळे यंत्रणा थंड झालेली आहे. आता जसं भरपूर जेवण झाल्यावर माणूस भेकच देतो आणि आता काही गरज नाही, तशी भावना आत्ता महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्यावर आहे का काय अशी शंका माझ्या सरकारनेच. त्यामुळे जो इनिशिएटिव्ह आहे तो वाढवला पाहिजे आणि प्रकल्प इथे येतील याची काळजी घेतली. सर, महाराष्ट्रामध्ये आता राजकीय परिस्थिती जी आहे ती अस्थिर दिसते. हा प्रकल्प गेलेला आहे, त्यामुळे येणारे 3 प्रकल्प जे आहेत किंवा जे उद्योजक आहेत ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रकल्प आणायचा की नाही हा विचार करतील आणि याचा उद्योगांवरती, नवीन येणाऱ्या उद्योगांवरती परिणाम होईल का या घटनेत? म्हणून मी सांगितलं की इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट भांडवली गुंतवणुकीला योग्य प्रकारचं वातावरण हे कुठल्याही राज्याला निर्माण करायला लागतं. हे महाराष्ट्राचं आत्तापर्यंत वैशिष्ट्य होतं. आत्ता त्याच्यामध्ये लक्ष लोकांचं आहे का नाही याची शंका आहे. आज काय दिसतं, आज तुम्ही सगळे पत्रकार त्याच्या टेलिव्हिजन हा लावलं की एकच ऐकायला मिळतं, कुठे ही झाड काय, ती हवा काय, हे आणखीन काय वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रोजच या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपण राज्याच्या प्रमुखांनी, या लोकांनी ज्यांच्या हातात राज्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी आता राज्याचा विचार त्या ठिकाणी मांडायचा याच्याऐवजी काहीतरी दुसरे एकमेकाचे वाद हे सातत्यानं काढले जातात. माझ्या मते दोन्ही बाजूनी, सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूनी एकमेकाच्या संबंधीची दूषणं द्यायची, वाद करायचे, या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं सुधारेल, विकासाच्या दृष्टीनं कसं आपण पुढे जाऊ शकू याच्यावर लक्ष केंद्रित केलं. असं घडत असताना वाद कसे काय उद्भवणार नाहीत? म्हणजे जे राज्य कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही, म्हणजे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र 3 पैकी कुठल्या तरी एका राज्यात हा प्रकल्प जाणार आणि अचानकपणे शेवटच्या खेळी गुजरातमध्ये जातो आणि त्यावरती जर कोणी आरोप करत असेल, टीका करत असेल, आरोप वाद तर कशी आपण अपेक्षा आहे? द्या ना, टीका करा, रोज करू नका ना. 1 दिवस 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, किती दिवस? याच्यापेक्षा आता हे दिवस नवीन शोधे कसे येतील याच्यावर लक्ष केंद्रित करून. गुजरातमध्ये ज्या ठिकाणी हा प्रकल्प जातोय, इन्फ्रास्ट्रक्चरचं जे अनालिसिस झालं होतं, महाराष्ट्र त्याच्या कितीतरी पटीने पुढे आणि आतापर्यंत असंही निदर्शनास आले की त्या ठिकाणी प्रकल्प गेल्यानंतर पुन्हा दुसरीकडे शिफ्ट झालेत, कारण तिथे सोयी सुविधा मिळत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा काही प्रयत्न केले जाऊ शकतात का महाराष्ट्र येण्यासाठी? या प्रोजेक्ट, आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे, मला काही त्याबद्दलची आशा नाही. नवीन आणण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, लोकांशी संपर्क साधला, प्रॅग्मॅटिक अप्रोच घेतला, तर लोक विचार करतील. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आम्ही लोक सत्तेत होतो, म्हणजे माझ्या पुढचं सांगतो. मला रोज मंत्रालयामध्ये असताना 2 तास हे जे देशातले इन्व्हेस्टर यायचे, देशाबाहेरचे, त्यांच्याशी बोलण्याच्यासाठी वेळ काढायला लागायचा. रोज 2 तास नवीन गुंतवणूकर हा महाराष्ट्रात येतो आहे, त्याच्याशी सुसंवाद साधणं, त्याच्या काही शंका असल्याचं दूर करणं, याला दैनंदिन 2 तास द्यावे लागत होते. हे महाराष्ट्राचं इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट होतं. आज ते नवीन निर्माण करूया, आता हे वाद थांबूया. सर, एक महत्त्वाची गोष्ट घडली. सुप्रीम कोर्टानं BCCIची घटना बदलून सौरव गांगुली आणि जय शाह, अमित शहाचे चिरंजीव, त्यांना कंटिन्यू करण्यासाठी निकाल दिलेला आहे. या पूर्वीच्या घटनेनुसार त्या संघटनेवरती 6 वर्षापेक्षा जास्त राहता येत नव्हतं. आता तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे असा घटना बदल करणं हे हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी भाष्य करणं हे तुमच्या हिताचं नाही, माझ्या हिताचं. उगीच कंटेनर कोणती नव्हतीच हे बघत राहायचं. राज्यातलं सरकार येऊन साधारणपणे 2 महिने होत आले, तुमचं काय इम्प्रेशन या सरकारवर? राज्यात सरकार जे आलंय, आता नवीन सरकार आलंय,
शिंदे सरकार आणि फडणवीसांचं, त्या सरकारच्या एकूण कारभाराविषयी, एकूण याच्याविषयी तुमचं काय इंप्रेशन? मला काही कारभार अजून दिसला नाही, पण गतिमान राज्य हे मला दिसते. कारण राज्य प्रमुख अधिक गतीने सगळे जात आहेत आणि राज्य समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. हे अशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. पवारसाहेब, आता आपण पायाभूत सुविधा आणि या संदर्भात बोललात, पण चाकण, पिंपरी चिंचवड, रांजणगाव ह्या इथल्या उद्योगांना स्थानिक गुंडांचा भयंकर त्रास होतो. अनेकदा मिटिंग झाल्या, एसपीनी मिटिंग घेतल्या, पण त्यात तुझबरी फरक पडत नाही. याबद्दल एक बरीचशी नाराजी दिसून येते. तर हे पोषक वातावरण निर्माण करून ह्याच्यामध्ये हा पण सहभाग असला पाहिजे. 100% तुम्ही म्हणता तो विषय मी स्वतः याच्यासाठी एकदा बैठक घेतली होती आणि हे दुरुस्त करावं त्या दृष्टीनं काही पावलं टाकली होती. काही निर्णय राज्याच्या यंत्रणेने घेतले, पण हे जे तुम्ही सांगताय ते वातावरण काही ठिकाणी आहे आणि हे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात किंवा देशभरात इतर कुठं या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे का? कारण इतर वेगवेगळ्या संघटना बऱ्याचशा त्यांना राजकीय पक्ष आम्ही काय त्याचा विचार केलेला आहे. खूप अवकाश आहे महाराष्ट्रात यायला. गोव्यामध्ये काँग्रेसचे 8 आमदार फुटले किंवा फोडण्यात आले आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी देखील झाले. म्हणजे अनेक राज्यांमध्ये हे सत्र पाहायला मिळते. आणि आपण असं म्हटलंय की आपच्या नेत्यांनी की थेट पैशांचीच ऑफर करतात 25-25 कोटी रुपयांची. असं काही माहिती नाही, कारण महाराष्ट्रात काही नवीन शब्द अलीकडे प्रचलित झाले. कुठे गेलं तर लोक खोकं आहे असं काहीतरी शब्द. असा खोकं शब्द आम्ही काय असा ऐकला नव्हता लोकांच्या लोकप्रतिनिधींच्याबद्दल. पण आता महाराष्ट्रात ही एक नवीन संज्ञा आलेली आहे आणि हे महाराष्ट्रापुरतं आहे का? तुम्ही देशाचा नकाशा ठेवा. केरळमध्ये डाव्यांचं यावं लोकांचं राज्य, तामिळनाडूमध्ये राज्य आहे ते राज्यकर्ते आहेत त्यांचं बहुमत आहे. कर्नाटकमध्ये तिथं काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, आमदार होऊन त्या ठिकाणी बदल झाला आणि आता भाजपचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे होते. एक 40-50चा गट बाजूला घेऊन इथलं राज्य बदललं. आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो, तिथं कमलनाथ मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं बहुमत होतं. एक गट फोडला गेला आणि त्या ठिकाणी आता शिवराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर अशी उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील. याचा अर्थ आहे की साधनं, संपत्ती आणि सत्ता याचा वापर करून स्थिर सरकार ही अस्थिर करायची आणि त्याच्यातून आपल्याला हवं तसं सरकार बनवायचं. हे आपण गोव्यात पाहिलं, हे आपण कर्नाटकात पाहिलं, हे आपण महाराष्ट्रात पाहिलं, हे आपण मध्य प्रदेशमध्ये पाहिलं. असं अनेक ठिकाणी हे चित्र दिसतं आहे. हे एक नवीन कार्यक्रम केंद्राच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या हातात घेतला आहे की जो पूर्वी असं इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी या देशात नव्हतं. सर, बीजेपी का मिशन प्रवास शुरू है जहाँ वो ये भी कह रहे हैं कि जैसे अमेठी में कांग्रेस को हटाया, वैसे ही बारामती में, जो कि एनसीपी का गढ़ कहा जाता है, वो सीट जीतने की तैयारियां कर रहे हैं और ऐसे ही 144 कॉन्स्टिट्यूंसीज में उन्होंने जगहें देखी है. तो आपका क्या कहना है? उनका अधिकार है. सभी राजनीतिक दलों को सीट जीतने के लिए मेहनत करना वो अधिकार है, तो वो करे, तो इसमें कोई तक्रार नाही. पुण्यातल्या शिरूर आणि बारामतीवर 2 लोकसभा त्यांनी घेतले, त्यासाठी केंद्रीय मंत्री येणार आहेत. चांगली गोष्ट आहे. कोण येणार? येतील, त्यांच्या जनतेला संवर्धित करतील. बारामतीमध्ये येऊन, पुरंदरमध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन आणि आपले विचार त्या ठिकाणी सांगतील आणि त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे सगळे विचार, त्यांची सगळी भाषा
सहजपणानं समजेल. आतापर्यंत केंद्रातले मंत्री नेते त्यांना तुम्ही इन्व्हाइट करत होतात आणि तुमच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी मात्र स्वतंत्रपणे येत आहेत आणि बारामती काटेच करू असं त्यावेळेस बोलतात. मी इन्व्हाइट करत होतो कोणाला? मी इन्व्हाइट केलं नरेंद्र मोदींना, मी इन्व्हाइट केलं प्रणव मुखर्जींना. त्या लेवलच्या लोकांना मी इन्व्हाइट करतो. तो बाकीचं कशाला भी. सर, जो पैटर्न आप पूरे देश का बता रहे थे कि जो मौजूदा सरकार है उसको गिराकर उसको तोड़फोड़ करने का, वो बिहार में एक अलग पैटर्न उसका जवाब में कहीं ना कहीं आया है. क्या आप ये देखते हैं कि ये सारी जो पार्टियां हैं ये 2024 में एकत्रित खड़ी होकर भाजपा को टक्कर देने की कोशिश करेगी? ऐसा कोई प्रयास बढ़ा? मालूम नहीं, मगर जो बातें होती है आपस में हम लोगों की, कि इसमें ये सोच है कि मिलकर कुछ करने की आवश्यकता है. तो इसमें कई लोग हैं, जैसे नीतीश कुमार है, ममता जी से बात इसमें हो सकती है, पंजाब और दिल्ली में बात हो सकती है, नीचे अन्य राज्यों में भी हो सकती है. मगर ये प्रोसेस करनी चाहिए, ऐसी ख्वाहिश है, मगर एक्चुअली इसकी शुरुआत अभी हुई नहीं. सर, तुम्ही म्हणतात की एकत्रित समोर जायला पाहिजे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवायला. नाही, तुम्ही राज्याच्या नेत्यांना विचारा, राज्याच्या नेत्यांना विचारा, मला ठाऊक नाही, पण मी त्याच्यात फरक नाही. अजित पवार औरंगाबादमध्ये काल असं म्हटले की कार्यकर्त्यांची इच्छा नाही एकत्रित लढणार स्थानिक स्वराज्य संस्था. असं आहे की अजित पवार काय, उद्धव ठाकरे काय, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात किंवा पटोले काय, ते त्याच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांची मनस्थिती काय आहे ही त्यांना जास्त माहीत असणार आणि त्यावर आधारित ते निर्णय घेतील. सर, तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली, त्यानंतर तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे राज्यातले आणि केंद्रातले काही नेते म्हणाले की तुम्ही दुसरी आघाडी करा, तिसरी करा, चौथी करा, पण 2024 में आएंगे तो मोदी ही. त्या तुमच्या भेटीला ते असं घेतले, त्यांनी कसं बघता याकडे? चांगली गोष्ट नसते का असं म्हणणार काय मोदींचा फरावा होईल? भाजपवाले काय म्हणणार? प्रत्येक पक्ष म्हणत असतो आपल्या नेत्यावर. सर, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जो काही प्रतिसाद पाहायला मिळतोय, एक काळ असा होता की राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं जात होतं, पण सोशल मीडियावरती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय, तर काय वाटतं काँग्रेसच्या एकूणच पुढच्या वाटचाली? असं की या यात्रेला लोकांची, विशेषतः तरुण लोकांची चांगली साथ मिळते अशी माहिती मला माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं राज्यातनं कळते. त्यांना नावं ठेवणं, आणखीन काय काय त्यांच्याबद्दलचं बरं वाईट बोलणं, हा सवन अफरोज देशातला फक्त एका पक्षाचा होता आणि त्या पक्षाला इतर पक्षांच्या नेतृत्वाच्याबद्दल सभ्यपणानं, सुसंस्कृतपणानं कसं बोलावं याच्याबद्दलची कदाचित जाण नसावी आणि त्यामुळंच राहुल गांधींना किंवा त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना या प्रकारची टिंगल ठेवावी. तुम्ही धोरणावर टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, अधिकार आहे, पण उगीच नावावरनं काहीतरी हे करा वगैरे हे खोचकटपणा आहे. त्यामुळे त्याची फार गांभीर्याने नोंद घेऊन वेदांता ग्रुप के पीछे पीछे बल्क जो प्रोजेक्ट था रायगढ़ में वो भी गुजरात में डाइवर्ट हुआ है, तो ऐसे आगे कितने प्रोजेक्ट डाइवर्ट होते रहेंगे और इससे महाराष्ट्र का क्या नुकसान? होना नहीं चाहिए. इसलिए मैंने शुरू में कहा कि आज की सरकार में इन्वेस्टमेंट क्लाइमेट यहाँ अच्छा है, ऐसा एक माहौल करने की आवश्यकता है. हमारे जैसे लोग ये माहौल करेंगे तो इसमें सहयोग भी देंगे, क्योंकि राज्य के हितों की बात है. मगर ये करते हुए खाली लास्ट गवर्नमेंट ने क्या किया, कैसे नहीं किया, वही कैसे जिम्मेदार है, यही फजूल बातें आज भी की जाती है. और वो खुद भूलते हैं कि लास्ट गवर्नमेंट में चाहे वो CM हो, चाहे इंडस्ट्रियलिस्ट हो, आज के वो भी सदस्य थे.
सर गुलाम नबी आजाद अपनी एक अलग पार्टी सर गुलाम नबी आजाद जो हाल ही में कांग्रेस से अलग हुए हैं वो एक अपनी अलग पार्टी ला रहे हैं, अगले हफ्ते उसकी कार्रवाई प्रोसेस वगैरह भी करेंगे इलेक्शन कमीशन से मिलकर। आपकी क्या प्रतिक्रिया, आपकी क्या टिप्पणी है? राजनीति में अधिकार है, हमने किया तो हम क्या बोल सकते दूसरे के बारे में? मैंने खुद कांग्रेस छोड़कर यहाँ नई पार्टी बनाई, ऐसे वो बना सकते हैं अपने साहेब अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन नुकतं झालं, त्या अधिवेशनामध्ये ती एक व्हिज्युअल ज्याची चर्चा महाराष्ट्रात खूप झाली ती म्हणजे अजितदादा मधनं गेले आणि परत आले, नेमकं काय घडलं होतं? म्हणजे दोन गोष्टी, जे छापलं त्याचा इतका बेजबाब असताना मी मीडियाचा कधी फायदा नसतो, त्याच्यात एक टक्कासुद्धा काही गोष्टी सत्य नाही. म्हणजे 4 तास बसल्याच्या नंतर माणसाला उठून जावं लागतं 15 मिनिटासाठी, ही सुद्धा बातमी आणि त्याच्यातून स्टोरी, याचा अर्थ मीडियाची लेवल काय झालेली आहे हे माझ्यासारख्याला दिसतं. तो तुमचा दिल्लीतला ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या बाबतीत थांबलं पाहिजे, पण आता याही लेवलला गेले की मुंबईमध्ये सरवणकरांवरती आरोप करण्यात आला, बंदूक दाखवली, गोळ्या चालवल्या, अशा पद्धतीलाही अशाही लेवलला या गोष्टी झाल्या. असं आहे की माझ्या वाचनात आलं की त्याचे काहीतरी केस रजिस्टर झाली आणि इन्व्हेस्टिगेशन होतं आहे, त्या प्रोसेसमध्ये मी बोलणं बरोबर नाही. काय सत्य असेल तर बाहेर येईल. सर मागच्या पूर्ण पावसाळ्यात शेतीचं नुकसान होतं, आता माघारी मान्सून आहे तरी शेतीचं नुकसान सुरूच आहे आणि शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत मिळत नाही आणि सरकार काही करताना दिसत नाही. असं आहे की यावेळेला राज्याच्या शेतीचं असूनच नुकसान झालं हे ठिकठिकाणून कळतं आहे. अशा वेळेला राज्यकर्त्यांनी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून तिथं जाऊन प्रश्नाची पाहणी करून तातडीने निर्णय घेतले पाहिजे. सांगितलं जातं की आम्ही पैसे दिले, आम्ही निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांशी बोलल्याच्या नंतर ते स्वच्छ सांगतात की या चर्चा आहेत, आमच्या फर्जात काही पडलेलं नाही. 2 महिने झाले सरकारला अजून मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार नाही आणि पालकमंत्र्यांनी नेमून केलेले नाही. अनेक मंत्र्यांनी त्यांचा कारभार जो आहे तो सुद्धा अजून ताब्यात घेतलेला नाही. खरं आहे, ही गोष्ट फॅक्टरी खरी की XYZ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण खात्याचा चार्ज घेतला नाही. असे एखाद दुसरी दिवस असू शकेल, पण अधिक आहे किती लोक आहेत असे 5 पेक्षा जास्त लोक आहेत चार्ज घेतलेला नाही, असं आहे. नवीन आहे, कारण सहसा मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्या दिवशी शपथ घेऊन चार्ज घ्यायची सवय असते. काय कोर्टाचा समजा निकाल उलटा असं जावं लागेल, पण त्याच्या कोर्टाचा निकाल असा एक कोर्टाचा निकालसुद्धा आधी सांगितलं होतं 21 तारखेला लागेल, नंतर सांगितलं 23, नंतर सांगितलं 27. आता लोकांची खात्री झाली की वर्ष 2 वर्ष निघणार. आणखी एक महत्त्वाची टीका झाली होती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांनी पक्षकारांच्या सोबतच सरकार घेतला, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. हे असं यापूर्वी तुम्ही पाहिलेलं होतं किंवा अशी प्रक्रिया आहे? ठीक आहे, तर असं आहे की त्याचा फार खोलात जाऊ नये, कारण असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनच्या संबंधित भाषा करणं मला योग्य होतं. राज्याचे कांद्याचे दर खूपच कमी झाले सध्या. आज मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की नाफेडने इंटरव्हेंट करून परचेस करावं, तर तुम्ही कसं बघता? कारण जेव्हा भाव वाढतो तेव्हा प्रचंड शेतकऱ्यांविरुद्ध वातावरण, आता कोणीच बोलत नाही. माझ्याकडे ते खातं 10 वर्ष होतं, त्या 10 वर्षात 4-5 वेळेला तरी कांदा खरेदी करण्याची परिस्थिती आहे केंद्रावर आली होती आणि आम्ही खरेदी केली होती. सर आता फक्त कांदाच नाही, तांदूळ, साखर, परत गहू, गव्हाचं पीक सगळ्या एक्सपोर्टवर बंदी लागली आणि याचा परिणाम मार्केटमध्ये दर पडतात, शेतकऱ्यांना दर मिळत नाही. एका बाजूला तुम्ही लोक सांगताय की तांदळाचे भाव वाढणार आहेत, आपण राईस तांदूळ
भारत हा देश जगातला राईस एक्सपोर्ट करणारा 1 नंबरचा देश होता. आज आम्ही बाहेर तांदूळ पाठवायचं म्हणलं तर केंद्र सरकारने 20% ड्युटी लावली. त्याच्यानंतर ब्रोकन राईस जो असतो तो आपण परदेशात पाठवतो, तो ब्रोकन राईस एक्सपोर्ट करायला बॅन आणला. म्हणजे ज्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची शक्यता होती, ती एक संधी होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर तांदळाचं सावतीत असल्यामुळे इथं अधिक भाव मिळतील ही स्थिती होती. त्याचा लाभ हा या देशातल्या शेतकऱ्यांना मिळायची संधी होती, ती या सरकारने घालवली. दसरा मेळावा असतो, दसरा मेळावा दरवर्षी शिवसेनेचा होतो. त्यांचा अंतर्गत गणपती मंडळाला भेटी देणे, मेळावे घेणे, ह्याच्या पलीकडे काही जात नाही. शासकीय लोकांना मेळाव्यांना बोलायचं परिपत्रक निघाले जाते आणि ह्या सगळ्यामध्ये उद्योग राज्याच्या बाहेर चाललेले आहेत. तर ही भयानक परिस्थिती एकंदरीत प्रशासकीय पातळीवर राजकीय पातळीवर वाटत नाही. असं आहे की प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचा काही विचार असतो, स्वतःचा काही अजेंडा. आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजेंडा मला हा दिसतो की जेवढे ते काही 40-45 सहकारी आहेत त्या सगळ्याला संतुष्ट ठेवणं, कुठेही जाताना अखंडपणानं त्यांना वजवून नेणं, शक्यतो त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन संपर्क साधणं आणि त्याच्यातून वेळ मिळाला तो नवरात्र आहे, गणपती आहे, आणखीन काय काय आहे या कामामध्ये लक्ष केंद्रित केलं. हा सध्याच्या सरकारचा धोरणाचा भाग दिसतोय. लोक जाणतील त्याच्यासंबंधी काय करायचं. शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सत्तेत आल्यानंतर की आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करू, पण मागच्या 2 महिन्यात 200पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली. त्याबद्दल काय? आजच मी विविध NGOशी माझ्याकडे मीटिंग झाली. त्याच्यामध्ये यवतमाळच्या भागातले जे सहकारी होते त्यांच्या चर्चेमध्ये आत्महत्याची संख्या वाढते याबद्दलची चिंता व्यक्त केली गेली. त्याची कारणं बघत असताना ती जी अनेक कारणे त्यांनी सांगितली, पण योग्य प्रकारचा शेतीमालाला उत्पादन खर्चाचा विचार करून भाव मिळत नाही आणि घेतलेलं कर्ज बँकेचं असेल, सावकाराचं असेल, पिकाचं असेल, ती परत करण्याची शक्ती राहत नाही आणि वसुलीचा तगादा होतो. त्यामुळं काही लोक आत्महत्येच्या रस्त्यात जातात असं आज मला आजच्या बैठकीत सांगण्यात आलं आणि माझ्या मते हेच महत्त्वाचं कारण आहे. सर, अगर देश का माहौल देखें तो सारी अपोजिशन पार्टीज का ये कहना है कि देश में डेमोक्रेसी खत्म हो रही है, चाहे वो ईडी पीछे लगाना हो या इनका जो मिशन कमल हो, जैसे आपने भी कहा कर्नाटक, केरला, महाराष्ट्र में जो सरकारी गिरी, तो इस पूरे देश में जो माहौल बन रहा है उस पर आपका क्या कहना है? ये जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज का मिसयूज इतना कभी हुआ नहीं था, पर आजकल हो रहे. ये हथियार आज रूलिंग पार्टी की तरफ से अपोजिशन के खिलाफ इस्तेमाल होते हैं. ये बात अच्छी नहीं है. आज वो कर सकते हैं मगर आज की स्थिति परमानेंट कभी रहती नहीं. आज नहीं कल बदलाव आता है और ये बात एक बार हमने देश के सामने की, ये आदत से किया कि इसकी ज़बरदस्त कीमत उस समय औरों को भी मिल सकती है, मगर इस रास्ते से जाना ठीक नहीं है. मुझे विश्वास है कि देश का नेतृत्व जिनके हाथ में इस बारे में सोचेंगे कि ये रास्ता ठीक नहीं. आम आदमी पार्टीला 2-3 राज्यांमध्ये बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही जी तिसरी आघाडी करायचं विचार किंवा एकूण भाजपच्या विरोधामध्ये जी आघाडी करायची चर्चा किंवा एक विचार आहे, त्याच्यामध्ये आपसारख्या पक्षांना जागा असेल. मी काय अजून चर्चा केलेली नाही आणि ही चर्चा एकट्या दुसऱ्याची करून चालत. कलेक्टिव्ह थिंकिंग पाहिजे, ते एकदा लक्षात आल्यावर विचार होईल.
सर, उत्तर भारतात जिथं गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे आणि जनावरं मोकाट सोडली जातात अशा ठिकाणी लंपी स्किनचा आजार वाढला आहे आणि फक्त राजस्थानमध्ये 40,000 जनावर गेले, पूर्ण भारतभरात 70,000 जनावर गेले. गोवंश हत्याबंदी कायद्याचा आणि त्याचा काही संबंध जोडले? असं आहे की हा रोग असा आहे की त्याच्यावर प्रिकॉशन घेण्याची गरज असते, इंजेक्शन घेण्याची गरज असते. गतवर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन दिली गेली होती. त्यामुळे तुलनात्मक इतर राज्याच्या पेक्षा महाराष्ट्रात हे पर्सेंटेज कमी होतं. आत्तासुद्धा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोघांनी ॲग्रेसिव्हली वॉर फुटिंगवर ही मोहीम घेण्याची गरज आहे.